राम राम मंडळी. कलम 302 या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज स्टोरीला एका अभागी महिलेची सुरुवात करण्यापूर्वी एक लय पुण्याचं काम 2 मिनिटात करायचं आहे आपल्याला, आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून आणि तुमच्या सहकार्यातून त्या नारादाबांना आपल्याला गजाआड करायचे. विषय असा आहे की यवतमाळ जिल्ह्यातून एक व्यक्तीचा फोन येतोय कंटिन्यू, आणि विषय असा आहे, तुम्हाला थोडक्यात सांगतो की त्यांच्या मेवण्याची बायको ऊसतोड कामगार आहे. त्याचा नवरा आणि तो ऊसतोडील कामगार तिथं गेलेला असताना अड्डा असतात किंवा कुठंतरी जावं लागतं गावापासून लांब. नवरा घरी नसताना ती महिला, 3 मुलं आहेत लहान लहान, त्या महिलेवर 4 जणांनी अत्याचार केल्यात. त्याच्या ट्रॅक्टरचा मालक, ट्रॅक्टरचा ड्रायव्हर आणि अजून 2 व्यक्ती आहेत. ते तेवढंच करून थांबले नाही, तर त्यातल्या एक जणांनी त्याची व्हिडिओ क्लिप बनवली. त्या व्हिडिओ क्लिपमध्ये त्यांचे चेहरे येत नाहीत, आणि ती व्हिडिओ क्लिप पॉर्न साईटवर आत्ता उपलब्ध आहे, दिसते लोकांना. मग ती घटना समजल्यानंतर ते नवरा, कधी न पिणारा माणूस, त्या बायको ऑब्जेक्शन घेऊन तो, आता गरीबाचं लय अवघड आहे तुम्हाला सांगतो, तो लागला तिला नावं ठेवायला आणि तो स्वतः दारू प्यायला लागला. अजूनही त्या महिलेने पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार केली नाही. पोलिसांना विषय माहीतच नाही हा. दुसरी गोष्ट, ती म्हणजे कशी अवस्था असून तुम्हाला माहिती आहे, बेदारलेल्या अवस्थेत, घाबरलेल्या अवस्थेत, आणि सगळेजण तिला मनधरणी करण्याचं काम चालू आहे की आपण तक्रार पोलीस स्टेशनला दाखल करू. तुमच्याकडून अपेक्षा अशी की यवतमाळ जिल्ह्यातून कोणी ओबीसी नेता असन किंवा सहकार्याची भावना ठेवणारा व्यक्ती असन किंवा समाजसेवी संघटना असन, त्या माध्यमातून त्यांनी मला फोन केला तरी चालेल, मी त्या व्यक्तीचा नंबर तुम्हाला देतो, तुमचं कॉन्टॅक्ट करून देतो, आणि त्या महिलेला, त्या माता बहिणीला न्याय मिळावा अशी अपेक्षा आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या महाराष्ट्र प्रदेशच्या अध्यक्ष आहेत मला वाटतं. त्यांचा नंबर किंवा पोस्टल ॲड्रेस असेल तर कृपया मला फोनवर सांगा, किंवा मग आपलं हे करा. अशा स्वरूपाचं हे काम आहे, त्या कामात तुमचं सहकार्य अपेक्षित आहे. आता आपण आपल्या स्टोरीकडे वळू. भ्रष्टाचार आणि लाचगेने ह्या विषयाने एवढं पोखरून काढले सगळ्या ऑल इंडियाला. आता ही नवीन पिढी, तरुण शिकलेली पोरं आहे, सर्व्हिसवाले, ह्यांचं म्हणणं काय असतं की सुपर पॉवर का होणार इंडिया, सुपर पॉवर का? मी सांगतो कवाच नाही होऊ शकत. त्याचं कारण हा भ्रष्टाचार आहे. प्रत्येक जे विभाग आहे त्या प्रत्येक विभागात इतका भ्रष्टाचार आहे, तुम्हाला सांगतो. न्याय मिळणं गरिबाला कठीण झालंय. त्याच्यानंतर काम घेतल्याशिवाय, जे नियमात बसत नाही असे पैसे घेतल्याशिवाय, आणि भ्रष्टाचारात सगळे भ्रष्टाचार घेणारे दोषी अशाला भाग नाही, देणारे बी दोषी आहेत कायद्यानुसार. आपण नाही दिली पण त्याच्याशिवाय चहा पाणी म्हणून ते चालू आहे. आणि रकमा बी बारीक नाहीत. समजा चिरीमरी चहा पाण्याचा नुसता किरकोळ विषय येतो तो वेगळे, पण रकमा 10,000, 50,000, 2 लाख, 5 लाख अशा मोठ्या रकमा प्रत्येक क्षेत्रात भ्रष्टाचार बोकाळला आहे. आणि ह्याचं एक उत्तम उदाहरण आणि ही स्टोरी आपल्याला आज बघायची. उत्तर प्रदेश, गोरखपूर आणि त्या ठिकाणचं भट्टड नावाचं गाव आहे. अत्यंत गरीब मुलगी सुषमा कुमारी, हिचं वयात आल्यावर 18-19 वर्षी लग्न करून दिलं जातं. लग्न करून तिचा जो नवरा आहे त्याचं नाव आहे बानवारी. हा बानवारी 6-7 वर्ष त्यांनी भिवंडीत काढल्यात, मुंबईत आपल्या इकडं कामाला. ती काय कुठल्या तरी बेकरी होते, बेकरीत काम करायचं वाटतं. आणि बाकी इतर पण विपीचे. आता तुम्हाला माहिती आहे, बाह्य लोकांनी जवळजवळ बाजारात जर निघालं ना, आमच्या गावाकडच्या बाजारात निघालं ना, तर निम्मा माणसं बाहेरची दिसतात. त्याचं कारण म्हणजे गावात गुळ बनवणे, गुराळांची संख्या वाढली आणि तिथं लेबर सगळं तिकडून येत आहे. पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड. आता विषय असा आहे, ते बनवारीने त्या भट्टड गावी त्याच्या आईवडिलांनी त्याला बोलून घेतलं, म्हणजे तुझं लग्न करून टाकू. ही मुलगी दाखवली, मला काय हरकत नाही. व्यवस्थित लग्न केलं. ती मुलगी त्यांनी तिथंच ठेवली. 2-2, 3-3 वर्ष इकडंच हा जातो. समजा वर्षातून काय म्हणतात त्याला, ते होळी त्यांचा मेन सण, त्या होळीला कधीतरी जायचा, नाही तर 6-6 महिने तिकडे जात नव्हता. त्यांच्यात ते चालतं. बरं, हिथं यवनवर येऊन बसत नव्हता. हिथं येऊन तो रेड लाईट एरियामध्ये जायचा. आता ती त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे समजा, पण ह्या घटनेचा त्यांनी एखाद्या बाईयांनी, तुम्ही मानता, शरीराची भूक भागवण्यासाठी रेड लाईट एरिया मुंबईचा, तिथं जाऊन ते वेशाच्या संघ संबंध ठेवण्यात, त्याच्यात काय एवढं विशेष आहे? तिथूनच खरी गेम चालू होती.
तिथं तो जाण्यात तो तिथं चिकाटला, तो तिथं लागेरला म्हणजे काय झाला, त्याला झाला HIV पॉझिटिव्ह. आता हा वानवारी आपल्या गावाकडे आपली इज्जत जाईन, हे होईन, हे बावळाट एवढं होतं, यांनी ही कुणाला सांगितलंच नाही. हा, सांगितलंच नाही आणि त्याला थोडा अशक्तपणा जाणवायला लागला आणि त्याच्या उपचार बी नाही घेतलं. त्यांनी ते बेकरीचं काम सोडलं, तिथून डायरेक्ट गाव गाठलं. तिथं गेल्यानंतर त्या बायको आहे त्याची सुषमा कुमारी, तिला म्हणला मी आता तिकडचं काम सोडून दिलंय, इथंच राहतो आणि इथंच कामधंदा बघतो, असं तसं असं म्हणून तिथे 1-1.5 वर्ष तो राहिला. 1.5 वर्षात ती बायको लागारली, दोघं लागारली का आता, का तर ह्याचं तब्येत तीव्रतेने कमी, माणसाचा फार काटा होतो, एड्स फार भयानक रोग आहे आणि OTT-वाल्यांना जास्त धोका आहे त्या रोगाचा. कसं आहे, प्रिकॉशन म्हणजे काळजी नाही घेतली ना, तर तुम्हाला सांगतो असं भीती वाटावं, नुसती खोपडी राहते, काताड राहतं वरून, माणूस फार काटा होतो. आता सध्या औषध प्रणाली अशी उपलब्ध आहे की 20, 22, 25 वर्षापर्यंत योग्य जर औषधोपचार घेतले तर ते एड्सचा रुग्ण जगू शकतो. आणि त्याचं प्रमाण आता कमी झाले. याचं कारण त्याचे लोक सावध झाली, लोक हुशार झाली, लोक प्रिकॉशन. नाही तर आमचा भाग ह्या जेवढे ट्रक ड्रायव्हर, टेम्पो ड्रायव्हर, पिकअपवाले ड्रायव्हर हे पहिलं त्यांचं मृत्यूचं प्रमाण एड्सच्या बाबतीत जास्त होतं. कारण ते पुण्याला मार्केटला गेले की तिथून बुधवार पेठ बरेच गेले त्या पिरियडमध्ये. ते गेल्यानंतर काही मग बाया बी गेल्या, असा विषय असतो. आता तिथं ते एड्स झाला, त्याचा झाला काटा शरीराचा आणि ते मेला बाबा वानवारी ते बठ्ठड गावी. सुषमा कुमारी पोरसोर नाही झालं तिला, काय नाही, पण तिला गिरलेली होती. आणि मग तिने सगळं महिना बिना झाल्यावर तिचं ते सासरे म्हणले आम्हीच जगायची पंचायत आमची, त्यांची चियाची टपरी होती एक, आम्ही काय तुला सांभाळू शकत नाही, तुला जर पोरसोर असतं तर आम्ही सांभाळलं असतं. आता त्या बिचारीला असा ही पडला की आता करायचं काय नेमकं. पण तिला स्वतःला माहीत नव्हतं, ध्यानात ठेवा की एड झालाय, आणि त्यांनी सांगितलं नाही, तो तिला वाटलं कुठल्या तरी आजारानेच मेलाय. ती आईबापाकडे गेली, म्हणले 2 दिवसाचे पाणी 2 दिवस राहा, पण तुझं बाई तू बघ, तुला नवऱ्याची खोलीत आहे ना घरी एक, आणि तो आपल्यासारखा तो बाग नाही, तो बागात मजुरीच मिळत नाही, म्हणजे जगायचं कसं ध्यानात ठेवा. मजुरी मिळली तरी फार अगदी 80-100 रुपये हजरी बायला, आणि त्यात भरपूर 11-11 तास काम करून घेतात. त्याच्यामुळे ते लोक इकडे येतात असं आहे. आणि आपल्याकडे कसं आहे तुम्हाला तर माहीतच आहे. हा, आपलं बोखांड मोकळंच आहे. आता ही जी सुषमा कुमारी आहे, ह्या सुषमा कुमारीने असा विचार केला की काही होऊन द्या, आत्महत्या करण्यापेक्षा कुठंतरी काम करीन आणि काहीतरी म्हणजे धंदा पाणी करीन, व्यवसाय करीन किंवा काही करीन, पण मारायचं नाही, जगायचं. अशा प्रकारे त्या महिलेनी नवऱ्याच्या घरी थांबले बा. तिथं कुणाची धुणं भांडी कर, कुठं काय कर, लोक रात्रीचं द्यायचं तिला. मग इतकी परिस्थिती नाजूक होती. रातचं शिळं सकाळच्या पारी जाऊन द्या, मुखातच जाते एखाद्याच्या, त्या बाया बी द्यायच्या, ही घ्यायची, त्याच्यावरती रातचं कधी शिळं तुकडं बिकडं सगळं पाण्यात बिजू खायचे, अक्षरशः पोटाची भूक फार वाईट. पण तिला अशी इच्छा झाली की मला रेशन कार्ड मिळालं पाहिजे, म्हणजे धान्याचं. आणि 2 नंबरला कोणतरी तिला सांगितलं की जी बाई विधवा आहे, आपल्याकडे केंद्र सरकारची एक योजना आहे बघा, विधवा बाईला 500 रुपये महिना, आमच्या महाराष्ट्रात त्याला डोला म्हणतात. तर ते 500 रुपये महिना चालू करायसाठी म्हणले आता काय करावं लागेल. म्हणली एकच माणूस, जे आपल्याकडे मताची भीक मागायला येतात, राजकीय नेता म्हणतात त्याला, त्याची सुरुवात ग्रामपंचायत सदस्यापासून होतो आणि एंड पंतप्रधानापर्यंत होतो. ही सिस्टीम आहे सगळी, आणि ह्या सिस्टीमकडे गेल्याशिवाय तुला ही काय मिळू शकत नाही. बरं म्हणले, मग काय करावं लागेल. म्हणजे ग्रामपंचायत सदस्य काटा. मग ती त्या बठ्ठड गावच्या ग्रामपंचायत सदस्य त्याच्याकडे गेली. त्याच्याकडे गेल्यावर त्याला फार भारी वाटलं, कारण ती ग्रामपंचायत सदस्य समजा लहान पद असलं तरी त्याला वाटलं ह्या बाई म्हणजे शक्यतो मदत करतात, कारण त्याला माहिती आहे परत हे आपल्याला पाडणार, असा विषय असतो. काय म्हणजे नाही केलं काम तरी करतो तर नक्की म्हणतात. काय झालंय असा विषय, मला 500 रुपये महिना चालू करते, फॉर्म भरते, मला काय माहिती नाही. ती अवघड आहे. कसं आहे, त्यासाठी फॉर्म भरावा लागतो, त्यासाठी लय धावपळ असते. अहो काय सांगायचं तुम्हाला लई. पण तुम्ही काळजी करू नका सुषमाबाई, मी तुम्हाला 100% मदत करणार. त्यांनी लगेच आपली जुनी पॅशन स्प्लेंडर चालू केली. बसा म्हणला. म्हणले कुठं चाललोय आपण. म्हणले आपण आपला सरपंचाकडे जाऊ. आता ज्या पार्टीचा तो होता गेला तिला घेऊन सरपंचाकडे. सरपंचाकडे गेल्याच्या पुढं सरपंचाने, आता सरपंचाचा दाब वेगळाच असतो, त्याच्याकडे बोलेरो गाडी होती, शॉर्ट बोलेरो. सरपंच म्हणला ही आपल्या ह्याच्यातलीच महिला आहे आणि आपला ते बनवारे वारला ना त्याची मंडळी आहे, तिला आपल्याला अशा 2 गोष्टी चालू करून द्यायच्यात. सरपंच म्हणजे रंडीबाज होता, तो प्युअर नालायक.
म्हणला मी वर बोलून घेतो, फॉर्म भरतो, सगळं करतो, पण त्यासाठी काही रक्कम लागेल, पैसे लागतात त्यासाठी. म्हणजे ती म्हणली किती पैसे लागतात? म्हणली 2-3 हजार रुपये. 2,000 रुपये असले तरी मी काम करून देतो तुमचं. बघा आता ह्याच्यासाठी काही पैसे लागत नाहीत. पण हा म्हणला काय करायचे, रेशन कार्ड काढायचे आणि ती फॉर्म भरायचा ती योजनेचा. मग आता ते ह्याच्यात पण लिंक होऊ शकतो आपलं कॉम्प्युटरवर. ते म्हणलं ठीक आहे चालतंय. मग आता विषय असा झाला, ती म्हणली 2,000 नाही माझ्याकडे, 200 रुपये सुद्धा नाहीत, आत्ता पैसे नाही माझ्याकडं. हे बघा बाई म्हणला, काहीतरी मिळवायचं असेल तर काहीतरी द्यावं लागतं. तुमच्याकडं मसलंय पण तुम्ही द्यायनाच. म्हणले माझ्याकडं काय, माझ्याकडे पैसे नाही. पैसे काय तुम्ही काय लोकांचे आहेत का? आपल्याच आहेत. मी पैसे भरतो, तुम्ही काळजी करू नका. तुम्ही फक्त आम्हाला खुश ठेवा. आम्ही म्हणजे खुश ठेवा. हिला लवकर क्लिक व्हाय ना. तो म्हणला सदस्य सांगा समजून, सदस्य समजून सांगा त्यांना. आणि मग सदस्यांनी त्याला सांगितलं काय नाही, एक अर्धा 1 तास ती थोडंसं त्याच्याबरोबर झोपावं लागेल असं त्यांनी त्याच्या भाषेत त्याला सांगितलं. त्या बाईला नाईलाज होता, पोटाची आग होती. तिने ते विषय ॲक्सेप्ट केला. म्हणले कुठं ही काय गाडी आहे लगेच आपली. मग आता ही लोकांचं कसं असतं, जी लोक चाठाळ चावाट असतात यांची सिस्टीम पण तयार असते ध्यानात ठेवा, की कारण ती त्यांची आयुष्यातली पहिली वेळ नसती. त्यांनी अशा प्रकारे गरीब अनाथ अशा स्त्रियांना फसवलेलं असतं. तो म्हणला लॉज. मग ते एका ठराविक त्यांचाच लॉज असतो, कुठं काय असतं. त्यांनी त्या बाईचा उपभोग घेतला. तर आता काम करणं भाग आहे. मग त्या सदस्याला त्यांनी निरोप दिला, घेऊन आपल्या पटवारी साहेबांच्याकडे जा. त्यांच्याकडे म्हणजे आपल्या भाषेत सांगायचं म्हणजे तहसीलदार कार्यालय तिकडे घेऊन जा आणि मी फोन करतो. याने आपलं बसवलं गाडी की गेला बस तिला घेऊन गेला की ती खालची जी सिस्टीम असते त्याला महसूल विभाग म्हणतात. महसूल विभाग देण्यात ठेवा, राज्यात आपल्या करप्शनच्या बाबतीत टॉपला आहे महसूल. 2 नंबरला पोलीस डिपार्टमेंट आहे करप्शनच्या बाबतीत, म्हणजे लाच घेणे भ्रष्टाचाराच्या बाबतीत. काय काय गोष्टी विसरत जाऊ नका, कारण तुम्हाला आयुष्य एकदा का पण ह्या सिस्टीममधून जायचं असतं. आता ते गेलं बा, तिथं गेला की ते शिपाई हे टेबल ते टेबल ते टेबल, शेवट तहसीलदार, त्या पुरवठा विभाग आणि ते म्हणजे रेशन करायचं. ही अहो तुम्हाला सांगतो तिथं सरपंच, सदस्य, सेक्रेटरी, 3 क्लार्क, त्यांची 4 टेबलं आणि 1 तहसीलदार, असे टोटल 13 जण. 13 जणांनी पुढच्या 90 दिवसामध्ये त्या बाईचा सगळ्यांनी उपभोग घेतला. ही रिॲलिटी वस्तुस्थिती आहे. आणि त्या घटनेचे पडसाद फार एक 8-10 दिवसापूर्वी तुम्ही जर नॅशनल चॅनल चालून पाहिले ना, तुम्हाला संपूर्ण डेटा माहिती उपलब्ध होईल. लय अवघड आहे. त्यांनी हे सगळं आता ती कसं आहे, ही लोक सगळी कशी आहेत माहिती आहे का, महसूलची की म्हणजे त्या ठिकाणची कुणालाच 50-60च्या कमी 40च्या कमी पगार नाही. रोज 2 दिवस सुट्टी, 5 दिवसाचा आठवडा, टॅबला खालून 100, लय नाही 100-50च, पण 100 नाही मी म्हणतो 50 रुपये जरी घेतले तरी जर 20 जणांच्याकडून घेतले तर 1000 होतात रोजचे. हा, आणि जेवढा पगार तेवढीच कधी कधी लाच तयार होती. जेवढं काम मोठं तेवढी लाचचं हे पण वाढतं, वजन पण वाढतं. असंही वजन ठेवावं लागतं पेपरावर. आणि मग ह्या पैशाचा उपयोग कुठल्याही धार्मिक कामासाठी नाही, कुठल्याही पुण्याच्या कामासाठी नाही, लय काय स्वतःच्या प्रपंचासाठी सुद्धा करणारे कमीत. काही जण घेतात जमिनी घेऊन टाकल्यात गावाकडे त्यांनी. पण बऱ्याच वेळा संध्याकाळी एकदा 5-5:30 ऑफिस बंद झालं की राज्य शासनाचा कर्मचारी हा प्युअर दलिंदर होतो. खिशात पैसे असतात फुकटचे, उद्या येणारच असतात. मग त्यांनी काय करायचं, जे चैन हौशेमौजेच्या वस्तू आहेत त्यातले 80% बिअर प्यानार, दारू प्यानार, त्यांची पोटं मोठाली झाली अशा डाळाडाळा करतात. 45व्या वर्षी त्यांना अटॅकचे चान्सेस जास्त असतात, का आता आरबाट चारबाट मटण बिटन जास्त खाण्यात असतं. हा, हे सगळं ही सिस्टीम आहे तुम्हाला सांगतो. आणि त्यांना हे कळत नाही की ह्याच्यातच कुठंतरी नियती लपलेली आहे. ही अशा प्रकारची लोक नगाना चालू आहे ना. आत्ता एवढ्या 10-5 वर्षात अजून एक जोड आली, यांना त्या बाटलीच्या बरोबर बाई पण लागते, हे बी लक्षात घ्या. बऱ्याच सिस्टीम अशा आहेत. त्याच्यानंतर लोकनाट्य कला केंद्रामध्ये इथे येणारे लोक कोण आहेत नीट बघायचं. तुम्हाला कॉन्ट्रॅक्टर दिसतील, तुम्हाला शासकीय कर्मचारी दिसतील, कुठं ज्यांना पैसा टॅबला खालूनची लाच जास्त येते ना ती लोक तिथं जास्त दिसतात. हा, ज्वारी पेरणारा, कापूस पेरणारा, कांदा पेरणारा शेतकरी मोकळा नाही तिकडं जायला. त्याच्या डोक्यात पुढचं गणित असतं.
पुढल्या वर्षी पाऊस नाही पडला तर लेकीचं लग्न कसं करायचं, पोराला इंजिनियर कसं करायचं, ही आपली कामं नाहीत, ती त्यांचीच कामं आहेत. आणि अशा प्रकारे ह्या 13 जणांनी तिचा उपभोग घेतल्यानंतर सुषमा कुमारीच्या हातात 2 वस्तू पडल्या. एक तर तिचं ते 500 रुपये चालू झालं, काम केलं, पण लाच म्हणून तिचं शरीर यांनी घेतलं. 500 रुपये पण चालू झालं, रेशन कार्ड पण मिळालं. रेशन कार्ड मिळालं, झालं 1-2 महिने तिचं गहू ते तांदूळ दोन्ही तिला मिळायला लागलं. आणि ती तर काही एकच जणाचं नाव, एक जणाच्या नावामुळे तिला 4 किलो तांदूळ आणि 2 किलो गहू मिळायचं. 6 किलो. 6 किलोची किंमत तिने किती मोजली बघा. ठेवलं घरात, लागली जगायला कशी का होईना. तिला अचानक थकवा यायला लागला जास्त, कारण ती पण HIV पॉझिटिव्ह होती, ध्यानात ठेवा. तिला थकवा आला की ती म्हणली आता कोणाला आजारी पडली, 2 दिवस गेलीच नाही. सदस्य आला बा का, त्याला झाला असं द्या ना, आज झटका मिळतोय का नाही फोकाटचा, आला तिच्याकडं. तर म्हणले आजारी आहे. म्हणला इंजेक्शन गोळ्या घ्यावा, जात्याने 100-200, पण कसं आहे परत उद्याच्याला आपण फिरून घेऊ तिच्यामध्ये. म्हणजे साडी फिरली की 200 भेटलं माझं, असं त्याच्या डोक्यात. माणूस लय नीच विचार करतो, ध्यानात ठेवा. म्हणला चला गाडीव आपण दवाखान्यात जाऊ. दवाखान्यात गेला, तिथं तापन, ती अशक्त, जीभ कोरडी पडलेली, पिवळसर चेहरा झाल्यावर निस्तेज. आणि असं जर कातर ओढलं तर ते कातर खाली जातं, वरच राहायचं. म्हणजे डिहायड्रेशनचा पण प्रकार आहे आणि वेगळंच आहे. ते बारक्या डॉक्टरात ती 100 रुपयाला डॉक्टर ते म्हणले बाबा चांगल्या दवाखान्यात जावा, लॅबमध्ये जावं लागेल, ब्लड टेस्ट वगैरे. मग सरकारी दवाखान्यात गेला तो तिला घेऊन, तालुक्याच्या ठिकाणी. परत तिला गेला आणि ती टेस्ट बिट केलं की खापकून रिपोर्ट आला HIV पॉझिटिव्ह. पुंग्या टाईट म्हणतात याला. सदस्याचा जो नागा होता, जो नागोबा होता, डायरेक्ट बिळात खलास कार्यक्रम. तुम्हाला सांगतो, ही नेते ना हाय कुठंतरी. त्याचा कार्यक्रम झाला की ते म्हणला हॅलो सरपंच, काय कार्यक्रमच ओके झाला आपला. आपल्या नाटकाचा पडदाच पडला. म्हणला आता संपला विषय. आपण जेवढे अति केलंय ना, याचा हिशोब चुकता झाला. म्हणला काय झालं, मला तर लय बिया वाटते, तुम्ही असल्याशिवाय मी काय करत नाही. म्हणला सुशिमीला निघाला ना एड्स. अयो एड्स. म्हणला येतो लगेच 4 वाजता बोलेरो स्टार्ट करून गडी इथं. कशाला, आमच्या दोघाला बी आहे का बघा. दोघं पॉझिटिव्ह का. त्यांना कथा एका जीपमध्ये बोलेरोमध्ये 3 पॉझिटिव्ह. कशाचं लॉजन, कशाचा कंडोमन, कशाची बेड आणि कशाची बाईन, कायची बाटली. यांना सर्वांना दिसायला लागलं स्वतःच पुढं. याची डोळा, याची देही, पाहिले मरण, असा प्रकार त्यांचा झाला. चला म्हणले आता काय वानगडे. म्हणले नाही, तहसीलदारांनी आपले कामं केल्यात, बघू तर कोणाचं काय काय झालंय. हे म्हणले त्याचा बोबाटा होईल, असं होईल तसं होईल. नाही म्हणले काय खरं नाही. आणि मग त्यांनी एका त्या जे तहसीलदार कार्यालय होते त्यातल्या एक जणाला सांगितलं, आमचा असा शॉर्ट झालाय बाबा, तुम्ही चेक करून बघा बा तसं. मग त्याच्यात एक महिला कर्मचारी होती. त्या महिला कर्मचाऱ्यांनी त्यांचं काय ऐकलंय, कसं झालंय ते पाहिलं सगळं. असं त्याला त्या महिला कर्मचाऱ्याला सगळं माहित होतं. पण आता कसं आहे, जाखली लाखाची, कारण वरिष्ठ लगेच काहीतरी कामात दिरंगाई शेरा मारून ते बिचाराला काढणार. हे असंच असतं. बरेच चांगली माणसं सरकारी कर्मचारी त्या क्षेत्रात आहेत, पण सिस्टीमच्या पुढं त्यांना काही करता येत नाही. मुंडे आपलं जिथं जागतं उदाहरण, ते मुंडे नाही का, सारखी त्यांची बदली होती, पण माणूस एक नंबर आहे. ध्यानात ठेवा, अशी फार माणसं कमी येतो. आणि मग शीत कसं झालं बघा बा, त्या बाईने काय केलं, त्या गोरखपूरमधली PI एक, त्या PIला कंप्लेंट म्हणजे तक्रार अर्ज दाखल केला की मी स्वतः तक्रार करते की ह्या महिलेवर यांनी सारखी बोलावून घेऊन अत्याचार केलेले, तिला विचारा, तिचं स्टेटमेंट घ्या. मग त्या ठिकाणी महिला पोलीस अधिकारी असल्यामुळे तिला बी आता एक महिला दुसऱ्या महिलेचं मन लगेच. आणि यांचं ना भरलंच होतं नंतरी. आता ताडफाडून मारायचं का कसं मारायचं ती त्याला माहिती. त्या महिलेने त्या सुषमा कुमारची गाठ घेतली, सिव्हिलमध्ये गेली साध्या साडीत. म्हणजे असं आहे, म्हणजे मनाविरुद्ध झालेलं आहे असं तसं. म्हणजे तुम्ही फक्त तक्रार द्या, तुम्हाला काय काळजी होणार. तिने दिला, आज दिली ना तिने तक्रार सुषमा कुमारी. आणि त्यांची जशी FIR दाखल झाली, तहसीलदारा सकट सगळी घरी. पहिली गोष्ट ध्यानात ठेवा, कारण कशामुळं मीडियाने उचलून धरला विषय. मीडियाने विषय उचलला की लगेच तहसीलदार सांगितलं की संपूर्ण घटनेची इन्क्वायरी होस्तोवर सक्तीच्या रजेवर तुम्ही. हा एक त्या प्रशासकीय बाबीचे शब्द फार वेगवेगळे असतात. सक्तीच्या रजेवर म्हणलं की आली गाडी घरी आयला म्हणला. पण डोक्यात त्यांच्या तीच. तुम्हाला सांगतो, ह्याच्यात नेत्याने असा न्याय दिला,
तब्बल त्या 13च्या 13 जणांना याच्या पॉझिटिव्ह झाला होता. आणि जी महिला पोलीस कर्मचारी होती त्यांनी त्या महिलेला, ती सुषमा कुमार होती, तिला पहिल्यांदा शासकीय म्हणजे ते वसतिगृह असतं त्याच्यामध्ये दाखल करून त्याचं ट्रीटमेंटची सोय केली. पण ती महिला अजून गेली नाही, पण तिचं वाचणं अवघड आहे. कारण त्याचं जे सप्लिमेंट किंवा त्याचे जे डोसेस असते, त्याचा जे कोर्स असतो, कंटिन्यू जे मेडिसिन घ्यावतात, मेडिसिन काही नाही, लय वीक शरीर झालं आहे. दुसरी गोष्ट, हे जे 13 जण आहेत ह्यांनी आता गोळ्या औषधं चालू केल्यात, ही जिवंत आहेत पण चालू केल्यात. त्याच्यानंतर ती जी महिला आहे पोलीस, त्यांनी ह्या 13 जणांच्या बायका गाठल्या. पोलिसांचा कार्यक्रम असत, त्यांनी आग थोडी नाही लावली, पुरी लावून दिली. राखेल नाही काय नाही, नुसतं अख्खं पेट्रोल टाकलं. पेट्रोल फालजेवढं असतं. म्हणली सगळ्या बायांना सांगितलं, HIV झाला, टेस्ट करून घ्या, निगेटिव्ह असेल तर ठीक आहे, पॉझिटिव्ह असेल तर उपचार घ्या. सगळ्यांनी टेस्ट केल्या, 7 जणी गावल्या त्याच्यातल्या. काय मायाराईवरला गेलेल्या वाचल्या भाऊ. मी कसं असतं बघा, ही देवाचं बी काम. त्या बायांना, त्यांच्या बायकाला, सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाया म्हणली 60,000 पगार येतो, एवढं मोठं माझ्याकडं सोनं नाणं, एवढी मोठी डिरी, ही आता मी काय करू? कारण जायची पाळी आली ना आता. ते मरण फार वाईट असं तुम्हाला मरणासारखा माणूस कशालाच घाबरत नाही. अशा प्रकारे या ठिकाणी ह्या घटनेचा एंड इतका खराब होतो की सगळ्यांचा प्रपंचाचं वाट लागती. आणि हे फार वाईट असतं की बाबा पुढं काय होते, पुढं काय होते, कवा मरतोय, कवा काय होते. अशा प्रकारे नियतीनेच ह्या गोष्टी न्याय दिला, हे मला तुम्हाला सांगणं आहे. आणि ही स्टोरी एंड करण्याआधी एक हात जोडून विनंती आहे